गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्र हो. मागील तासामध्ये आपण सेबी या संस्थेची स्थापना कधी झाली यावर एक प्रश्न, यावर एक रिकामी जागा, बहुपर्यायी प्रश्न आपण अभ्यासला होता. तर सेबी या संस्थेची स्थापना ही 1988 मध्ये झाली आणि या स्थापनेवर कसा प्रश्न विचारला जाऊ शकतो आणि आपण ते बहुपर्यायी प्रश्न वाचल्यानंतर, त्याचे सर्व पर्याय वाचल्यानंतर योग्य पर्याय कसा निवडायचा, तर त्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी असे महत्त्वाच्या वित्तीय संस्था कधी स्थापन झालेल्या आहेत हे आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे. नाहीतर आपलं त्या ठिकाणी कन्फ्युजन वाढू शकते आणि आपल्याला माहीत असूनही, आपण अभ्यास केलेला असूनही परीक्षेमध्ये आपण चुकीचा पर्याय निवडून आपण परीक्षेतील मार्क, कमी वेळेमध्ये गणितासारखे मिळणारे मार्क आपण गमावू शकतो. तर सेबी या संस्थेची स्थापना ही 1988 मध्ये झाली, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर सेबी या संस्थेला कोणत्या वर्षी वैधानिक दर्जा मिळाला यावर सुद्धा बहुपर्यायी प्रश्न विचारला जाऊ शकतो. तेही आपण पाहिला कशा पद्धतीनं विचारला जातो. तर सेबीला वैधानिक दर्जा हा 1992 मध्ये मिळाला, हे सुद्धा आपल्याला लक्षात ठेवावं लागतं. त्यानंतर भारतामध्ये कंपन्यांचं उत्पन्न आणि आर्थिक स्थिती अभ्यासून त्यांना पतदर्जा देणाऱ्या संस्था कोणकोणत्या आहेत, तर त्या संस्था आपण पाहिल्या की क्रिशिल आहे, इक्रा आहे, केअर आहे. या संस्थांच्या बाबतीत सुद्धा तुम्हाला बहुपर्यायी प्रश्न विचारला जातो. तसंच त्या ठिकाणी क्रिसिल ही औद्योगिक संस्थांचं उत्पन्न आणि आर्थिक स्थिती अभ्यासून त्यांना दर्जा प्रदान करण्याचं काम करते. तर ही संस्था कोणत्या वर्षी स्थापन झाली याबाबतही प्रश्न विचारला जाऊ शकतो. ते आपण पाहिला 1987. त्यानंतर इक्रा नावाची संस्था आहे, ती कोणत्या वर्षी सुरू झाली त्याबाबतही प्रश्न विचारला जाऊ शकतो. आणि इक्रा ही संस्था 1991 मध्ये स्थापन झालेली आहे, हे आपण पाहिलेलं आहे. ओके. आता आपण मनी अँड फायनान्शियल मार्केट्स या पेपरच्या अभ्यासक्रमावर आधारित रिकाम्या जागा किंवा बहुपर्यायी प्रश्नांच्या माध्यमातून अध्ययन करत असताना पहिलं इंट्रोडक्शन आणि दुसरा चॅप्टर, पहिला चॅप्टर इंट्रोडक्शन आणि दुसरा चॅप्टरसुद्धा संपला. आता तिसरं प्रकरण आपण घेऊया, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया अँड मॉनिटरी पॉलिसी. तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि मॉनिटरी पॉलिसी या प्रकरणाच्या अभ्यासक्रमावर कशा पद्धतीने बहुपर्यायी प्रश्न विचारले जाऊ शकतात, कशा पद्धतीनं पेपरमध्ये रिकाम्या जागा विचारल्या जाऊ शकतात, तर त्या माध्यमातून आपण प्रश्न अभ्यासणार आहोत. तर क्वेश्चन नंबर 43, प्रश्न क्रमांक 43. प्रश्न क्रमांक काय आहे पहा. भारतीय रिझर्व्ह बँकेचे मुख्य कार्यालय रिकामी जागा इथे आहे. हा प्रश्न खूप सोपा आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेचे मुख्यालय किंवा मुख्य कार्यालय रिकामी जागा येथे आहे. तर भारतीय रिझर्व्ह बँकेचे मुख्य कार्यालय कुठे आहे, मुख्यालय कुठे आहे? पर्याय अ आहे मुंबई, पर्याय ब आहे पुणे, पर्याय क आहे दिल्ली आणि पर्याय ड आहे कलकत्ता. तर या चारपैकी कोणत्या ठिकाणी भारतीय रिझर्व्ह बँकेचं मुख्यालय आहे हे आपल्याला ओळखायचं आहे आणि ते ओळखून रिकाम्या जागेमध्ये तो योग्य पर्याय लिहायचा आहे.
तर भारतीय रिझर्व्ह बँकेचे मुख्य कार्यालय म्हणजेच मुख्यालय हेडक्वार्टर कुठे आहे? मुंबई. तर मुंबईला आहे का? यस, भारतीय रिझर्व्ह बँकेचे मुख्यालय हेडक्वार्टर हे मुंबईला आहे, म्हणून पर्याय हा योग्य पर्याय आहे. त्यानंतर पुणे. पुण्याला नाही मुख्यालय, म्हणून पर्याय अयोग्य आहे. दिल्ली. दिल्लीला सुद्धा मुख्यालय नाही, तर ते मुंबईला आहे, त्यामुळं दिल्ली हा सुद्धा अयोग्य पर्याय आहे. कलकत्ता. कलकत्तासुद्धा हा पर्याय नाही, त्यामुळं त्या ठिकाणी आणि हे अयोग्य पर्याय आहेत. योग्य पर्याय आहे मुंबई. कारण भारतीय रिझर्व्ह बँकेचे मुख्यालय हेडक्वार्टर किंवा मुख्य कार्यालय हे मुंबई येथे आहे. ओके, त्यामुळे या प्रश्नाचा योग्य पर्याय आहे मुंबई. त्यानंतर दुसरा प्रश्न घेऊया आपण. क्वेश्चन नंबर 44. क्वेश्चन नंबर 44, प्रश्न क्रमांक 44. भारतीय रिझर्व्ह बँक शेतकऱ्यांना रिकामी जागा कर्ज पुरवठा करते. पहा प्रश्न नीट आहे का? भारतीय रिझर्व्ह बँक शेतकऱ्यांना रिकामी जागा कर्ज पुरवठा करते. भारतीय रिझर्व्ह बँक शेतकऱ्यांना रिकामी जागा कर्ज पुरवठा करते. अप्रत्यक्ष. पर्याय आहे प्रत्यक्ष. पर्याय आहे अप्रत्यक्ष व प्रत्यक्ष. आणि पर्याय आहे वरील पैकी नाही. तर भारतीय रिझर्व्ह बँक शेतकऱ्यांना रिकामी जागा कर्ज पुरवठा करते. कशा प्रकारे कर्ज पुरवठा करते? आहे अप्रत्यक्ष. भारतीय रिझर्व्ह बँक शेतकऱ्यांना प्रत्यक्ष कर्ज पुरवठा करते का अप्रत्यक्ष करते? तर भारतीय रिझर्व्ह बँक शेतकऱ्यांना अप्रत्यक्ष कर्ज पुरवठा करते, डायरेक्ट कर्ज पुरवठा करत नाही. त्यामुळे पर्याय हा योग्य पर्याय आहे. त्यानंतर पर्याय आहे प्रत्यक्ष. तर पर्याय हा अयोग्य आहे. भारतीय रिझर्व्ह बँक शेतकऱ्यांना प्रत्यक्ष कर्ज पुरवठा करीत नाही, तर ती अप्रत्यक्ष करते. पर्याय होता प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष, त्यामुळे पर्यायसुद्धा अयोग्य आहे. आणि पर्याय होता वरीलपैकी नाही, तर वरीलपैकी हा पर्याय योग्य पर्याय आहे. त्यामुळे वरीलपैकी नाही हा पर्यायसुद्धा अयोग्य आहे. म्हणजेच प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष व प्रत्यक्ष आणि वरीलपैकी नाही, हे तिन्ही पर्याय अयोग्य आहेत. योग्य पर्याय आहे प्रत्यक्ष ओके. त्यानंतर क्वेश्चन नंबर 45, प्रश्न क्रमांक 45. प्रश्न सोपा आहे पहा. बँक रेट हे पतनियंत्रणाचे रिकामी जागा साधन आहे. बँक रेट हे पतनियंत्रणाचे रिकामी जागा साधन आहे. आपण पाहिलं की रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया देशातील चलनावर नियंत्रण ठेवण्यासाठी त्या ठिकाणी मौद्रिक धोरण राबवते. मग हे मौद्रिक धोरण राबवताना मौद्रिक धोरणाचं जे साधन आहे त्यामध्ये एक साधन आहे बँक रेट किंवा बँक दर. तर हे बँक रेट हे पतनियंत्रणाचं रिकामी जागा साधन आहे. आता साधन आहे तर कोणतं साधन आहे, कोणत्या प्रकारचं साधन आहे? संख्यात्मक, गुणात्मक, अंदाजपत्रकीय आणि वरीलपैकी नाही. तर बँक रेट हे रिझर्व्ह बँकेचे रिकामी जागा साधन आहे. कोणते साधन आहे? संख्यात्मक आहे का? तर यस, बँक दर हे पतनियंत्रणाचं त्या ठिकाणी संख्यात्मक साधन आहे. कारण बँक रेटमध्ये संख्यात्मक थोडासा बदल केला तरीसुद्धा अर्थव्यवस्थेतील चलनाच्या पुरवठ्यावर त्याचा मोठ्या प्रमाणावर परिणाम होतो.
चलनाची संख्या अर्थव्यवस्थेतली मोठ्या प्रमाणावर बदलते, तर बँक दर हे पतनियंत्रणाचं संख्यात्मक साधन आहे, म्हणून अ पर्याय हा योग्य पर्याय. ब पर्याय होता गुणात्मक, क पर्याय होता अंदाजपत्रकीय आणि ड होता वरीलपैकी नाही. त्यामुळे ब, क आणि ड हे तीनही पर्याय अयोग्य आहेत, कारण बँक दर हे पतनियंत्रण करण्याचं संख्यात्मक साधन आहे. कारण या साधनामध्ये संख्यात्मक बदल केला जातो आणि त्याचा परिणाम अर्थव्यवस्थेतील चलन पुरवठ्यावर मोठ्या प्रमाणावर होतो. अर्थव्यवस्थेतील चलन पुरवठ्याची संख्या मोठ्या प्रमाणावर बदलते. त्यामुळे बँक दर हे पतनियंत्रणाचं संख्यात्मक साधन आहे, ते गुणात्मक साधन नाही किंवा ते अंदाजपत्रकीय साधनसुद्धा नाही. त्यामुळे अपर्याय हा संख्यात्मक हा योग्य पर्याय आहे. तर विद्यार्थी मित्र हो, या ठिकाणी थांबूया. धन्यवाद.